कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आरजे दीपक मिरची बरोबर. मी प्रोड्युसरची बायको आहे बरं का. हो तर आम्ही होम मिनिस्टर आम्ही सांगू तेच मी सांगणार तोच हिरो घ्यायचा बरं. तर मी बोलले आपल्याला दीपकच पाहिजे भाई. हो काय वाटतं करणार ना काम. करणार 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 100%. तर मी काय बोलते आपण आता आम्हाला दिसत नाही आहात तुम्ही शूट नाही करू शकत तर फक्त रेकॉर्ड करून ठेवते. तुमची परमिशन आहे ना परवानगी आहे ना रेकॉर्ड करू चालेल. करा 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 बिंदास करा रेकॉर्ड. तर वाक्य आपण असं घेऊया. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते नाम है शहनशाह. हा असं आपण एक घेऊया का. आणि ते मराठीमध्ये ना तुम्ही मला बोलवून दाखवा बरं का. पहिलं तुम्ही हेच वाक्य मराठीमध्ये चिडून बोला चिडून. नात्यात तर मी तुझा बाप आहे कारण नाव आहे माझं दिप्या. खरं सांगा हे कोण बोलत होतं आता. मी मिरची आरजे डीके भाऊ. वाव फार फार सुंदर. आता जरा लाडात प्रेमाने बोलून दाखवा ना. नात्यात तर मी तुमचा बाप आहे कारण नाव आहे माझं दीपक. गो किती भारी. आता मी तुम्हाला बाय करते तर जरा वाईट वाटू दे तुम्हाला. बाय बाय. नका सोडून जाऊ मला. बाय टाटा. विसरू नकोस भावा. मी नाही 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 मनापासून जपून ठेवीन तुम्हाला. प्रेम भावा जिंकून ये भावा. मनापासून ट्रॉफी घेऊन येणार कांद्यावरनं ताई. बाय चालते बाय. बाय बाय. हॅलो आम्ही आजी बोलते. आजी नमस्कार. काय झालं माहिती का माझी नातवंड आहेत ना ती परदेशात असतात बर का. आणि मी एकटीच राहते रे. बरीच वर्ष झालं मी एकटीच राहते. आई मी आहे ना तुझं नातू. मी तुझ्यासाठी येईन तुला भेटायला. म्हणूनच तुला कॉल लावला बघ. मला इतकं बरं वाटतं ना तुला बघून. पण तुला खरं सांगू का मी एक तू आला होता ना तेव्हा असा एकदम मोकळा होता छान करत होता. मग अचानक आता तू शांत शांत का झाला बरं आता. आता मेंटर बदललं होतं ना त्या मग 2 दिवस मी थोडं मला धक्काच बसला होता त्यामुळे मी 2 दिवस शांतच होतो. नाही पण मला काय वाटतं तुझी जी मेंटर आहे तिच्यावर थोडा विश्वास ठेव. तिच्यावर विश्वास आहेच ना. ती खूप चांगली आहे गायत्री मॅडम. मला चांगली शिकवती. हे बघ असं एकटं एकटं राहायचं नाही. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहा. मला तुला ना टास्क खेळताना बघायचंय आणि जिंकताना बघायचंय बरं का. नक्कीच आई तुमच्यासाठी नक्कीच जितन नक्कीच. तुमचा आशीर्वाद राहू द्या फक्त माझ्या पाठीमागं. खूप खूप शुभेच्छा पवन बाळा. जिंकून ये रे बाबा. थँक्यू आजी. थँक्यू आजी. तुझी ओळख नाही पाळख नाही म्हातारी आजी तुला फोन करून म्हणते की पवन तू टास्क मध्ये जिंकावस असं मला वाटतं. असं कोणी आपल्यावर प्रेम करतं तेव्हा कसं वाटतं. मला तर असं कोणी मला फोन लावला का तर माझ्या आई वडिलाचं झालं ते पहिले. आई वडील कुठे असतात. आई वडील नाही मला. तू कधी आई वडिलांना बघितलंच नाही. आई वडील कॅन्सरने मारून घेतली. 1च वर्षात दोघं बी गेले. तर मी असं मला कोणी फोन केला का आजी विज्जीना तर मला रडू येतो कारण मी कधी राहिलं नाही असं बाहेर कुठं. तू किती वर्षाचा होता आई वडील वारले का. तेव्हा मी 9-10 वर्षाचा. माझ्या मम्मी पप्पाच त्यांचं दुखत होतं ना तर मी काही वेळेस मम्मीचा बी फोन आला तर मी मम्मीला म्हणायचो गोळ्या वगैरे घेतले का टाइमवर घेत जा. तर त्यावेळेस मला खरंच त्यांची आठवण आली ती. दिसते का आई दिसते अशी आठवते. नाही वडील आठवतात. हो समजा आता आपण इथून अशा आपल्याला देवाने एक आशीर्वाद दिला की तुझ्या आई वडिलांना फोन लावता येईल. समजा फोन लागला काय बोलशील आई वडिलांशी. मी म्हणून तुम्ही पटकन या इथं परत या. परत. नक्कीच तू त्यांची स्वप्न पूर्ण करशील हा विश्वास आम्हाला तुझ्यावरती आहे. आरजे म्हणजे काय की जो लोकांच्या भाषेत बोलतो आणि ते तुला खूप छान जमलं. तू लोकांच्या भाषेत बोलला. त्या आजींशी मारलेल्या ज्या गप्पा आहेत त्या गप्पा मला खूप आवडल्या. सो तू एक चांगला आरजे नक्कीच भविष्यामध्ये होऊ शकशील. बाबा ऐको एका मागे एक तुला मेसेज येत आहे बाबा. हा प्रश्न पाठवलाय बबलूनी. बबलू तुला विचारतोय की पंकज तू ऑर्गॅनिक भाजीपाला पिकवतोस. ऑर्गॅनिक म्हणजे कसलीही मिलावट न केलेला. तर मला सांग की ऑर्गॅनिक भाजीपाल्यामध्ये आणि तुझ्या मेंटॉरमध्ये अशा कुठल्या 3 गोष्टी तुला साम्य वाटतात ज्याच्यामध्ये मिलावट नाहीये त्या प्युअर आहेत. मला तर असं वाटतं की जे माझी मेंटर आहे ते म्हणजे कसं सारखं म्हणजे मजा मस्ती वगैरे करत असते. बर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आपण जेवढं लागतो तेवढंच खातो. माझी मेंटर आहे ना हे खूपच जास्त अरे साम्य नाही हा विरोधाभास आहे.
या प्रश्नांची तुला उत्तर द्यायची आहेत. तुला याकरता आलेला प्रश्न खूप छान प्रश्न आहे. तो प्रश्न तुला विचारलेला आहे कादंबरी नावाच्या मुलीने. ती असं म्हणते की तू जेव्हा रेवती सोबत होतास तेव्हा तू एकदम दबला गेलेला, घाबरलेला असं दिसायचं. आता जोआना सोबत आहेस तर एकदम खुललेला आहे तुझा चेहरा. तो याबद्दल तू काय सांगशील? मेंटॉर बदलल्यामुळे तू खुललास का? आणि तुझ्यावरचा जो रेवतीचा कंट्रोल होता त्या कंट्रोलमुळे तू दबावामध्ये होतास का? मला असं वाटायचं बा डायरेक्ट म्हणजे का जाऊ बा दार दगड ठेवले बा असं म्हणजे एकदम दाबून ठेवले बा असं वाटायचं. पण मेंटर बदलले तर जॉना मॅडम भेटली मला. मग असं खुललो मी. गुलाबाची कळी खुलती ना क्या बात आहे, क्या तसं बात फुललो मग त्यावर वा. पूर्ण फुललो मी. आहे. वा. अरे तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध आता सगळ्या महाराष्ट्रात पसरतोय. हो आता म्हणजे आता भरपूर करतो मी आता. वा वा. आता लईच फुललो मी लईच. चला मग तुझ्या बोलण्याने तुझ्या मेंटर पण फुलल्या. हो, त्यांचा चेहरा बघ जरा. मेंटर बी खुश आणि मी बी तू खुश. पण खुश आहेस. एकदम खुश एकदम हॅपी आहे मी. क्या बात आहे. तर थोडक्यात ऐकूया आपण मिरची आरजे सुभाषदांचे जामखेडचे अनुभव. सुभाषदा, आम्हाला तुमचा कोणता तरी पर्सनल अनुभव सांगता का? एक दिवशी जामखेड गावामध्ये आमचे कोप्या होत्या आणि मी घरामध्ये झोपलो होतो. 12-12:30चा टायमिंग होता. तर आमच्या घरातली कुत्री अचानक करून आवाज दिला. मी उठलो. मी म्हटलं जुली 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 म्हटल्या पाकडीमध्ये कडकड कडकड आवाज आला. आवाज आला का मी तिकडे वळून बघितलं. वळून बघितल्यानंतर 2 पाय दिसले आणि 2च मिनिटामधून तिथून डायरेक्ट गायब. बापरे, माझ्या अंगावर तर काटा आला सुभाषदा. तर मग आता ह्याला भीती म्हणायची का भूताटकी म्हणायची? हे रहस्य कदाचित रहस्यच राहणार. मी खूप एक्साइटेड आहे तुला प्रश्न विचारण्यासाठी. तू तयार आहेस का उत्तर द्यायला? 100%. हा, रोखोक उत्तर पाहिजे पण. रोखोक आपलं चला, कायम सगळं होऊन कामं जाऊ देत. रोखोकच. चला तर शालिनीने मुंबईवरनं तुझ्यासाठी एक प्रश्न पाठवलेला आहे. मुंबई मेन्शन मध्ये असे कोणते 3 स्पर्धक आहेत हा. ज्यांनी कोणताही मुखवटा न घेता खरं खरं लोकांसमोर यायला हवं असं तुला रोखोक वाटतं? दिप्या घरी काय करतो नित काय करतोय ते आमच्या पाशी एक बोलतो आणि तो शो वर एक दाखवतो. त्याचं एक चाललंय जरा. आणि परत पैलवानाचं बी तसंच आहे. पैलवान तिकडे त्यांची म्हणजे घरदार तो सांगतो पोरांना इथं बी शो मध्ये आमचं असं आहे आमचं तसं आहे. आमचं तर तसं नाही. आम्ही हाय तरी येले सगळं काही. मग ते रिअल नाही तसं तुला वाटतं? ते बोलून दाखवतात अगोदर आमच्या घरी एवढं आहे आमच्या घरी तेवढं आहे. आणि ती शो मध्ये परत कॅमेरा समोर वेगळं बोलणार. आणि तिसरं कोण आहे? आणि तिसरं सांग मनात जे नाव आलंय ते सांग. मनात- खोटेपणा नाही. आरजे यू हॅव टू बी ट्रू. ते नाव आहे तसं. अरे नो फिल्टर रोक ठोक आहेस तू. एवढा विचार हो काय की. करतोय? तिसरं पण सांगून टाक रे रोक. तिसरा ऐश्वर्या हा, आणि पवन. आता वेळ आलेली आहे मी सांगायची की मला तुझं आरजेइंग कसं वाटलं. तर छान केलंस तू. थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला पण मजा आली आणि ऑल द बेस्ट तुम्हाला शो साठी. थँक्यू मॅडम. थँक्यू. बाय बाय. मी मिरची आरजे ऋषिकेश. आणि मी मिरची आरजे श्रुती निरोप घेत आहोत. तुमचा आम्हाला खूप भरभरून प्रेम द्या, सपोर्ट करा. सपोर्ट करा. चला तर आम्ही साइन ऑफ करतोय. 98.3 मिरची इट्स हॉट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.